वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. ॲडव्होकेट पारिजात पांडे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान मालिकेत परखड भाष्य. वक्फ कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणून बघण्याचे काही कारण नाही. यात मुख्य न्याय तत्त्वाचे प्रिन्सिपल ऑफ जस्टिस पालन होत नाही. या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहे, असे परखड मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी व्यक्त केले. तरीही धार्मिक आधारावर उन्माद करणाऱ्यांचा जो प्रयत्न सुरू आहे तो चुकीचा असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ठाण्यात सुरू असलेल्या 39व्या कैलाससी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत कायदा वक्फ बोर्डाचा हे 5वे पुष्प ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कदम, माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते. 1995 साली काँग्रेस सरकारने व्यापक अधिकार दिलेल्या वक्फ कायद्यावर लख्ख प्रकाश टाकून ॲडव्होकेट पांडे यांनी वक्फ बोर्डाच्या मर्यादांना कात्री लावण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रस्तावित 40 दुरुस्त्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. ही धार्मिक लढाई निश्चित नाही. हा वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही याची ही लढाई आहे. 113 कलमे असलेला हा वक्फ कायदा सर्वसामान्यांना आपला वाटत नाही. तरीही धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणून बघण्याचे काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार देतो की नाही, यात प्रिन्सिपल ऑफ जस्टिस फॉलो होत नाही. या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर संविधानाच्या चौकटीत वक्फ कायदा बसत नाही. त्यासाठी या कायद्यात बदल आवश्यक आहे आणि हे प्रस्तावित बदल बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सुचवलेले असून एक प्रकारे बोर्डाच्या कामाची गती वाढवण्यासाठी बदल आवश्यकच असल्याचे ॲडव्होकेट पांडे यांनी नमूद केले.